Hello everyone. So in previous lecture of pharmacology and toxicology, we covered the antidepressant subcategory under a psychopharmacological agent. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट क्लास कवर केला होता, दॅट इज रिव्हर्सिबल इनिबिटर्स ऑफ माओ ए. ओके, सो आता जे रिमेनिंग आहे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिएप्टेक इनिबिटर आहे, सेरोटोनिन नॉर इफिनेफ्रिन रिएप्टेक इनिबिटर आहे, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट आहे आणि लास्ट जो लिथियम कार्बोनेट हा जो क्लास आहे तो आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. ओके, सो आपण आता जस्ट रिव्हिजन करूया. माओ इनिबिटर्समध्ये आपण त्याची मोड ऑफ ॲक्शन बघितली होती की मोनोअमाइन ऑक्सिडेज हे जे मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑफ न्यूरोट्रान्समीटर. ओके, सो जे मेन 3 न्यूरोट्रान्समीटर्स आहेत, सेरोटोनिन आहे, डोपामाइन आहे, नॉरइपिनेफ्रिन आहे. ओके, सो ह्या न्यूरोट्रान्समीटरचं मेटाबॉलिझम करायचं काम मोनोअमाइन ऑक्सिडेज हे एन्झाईम करत होतं. मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर हे त्या एन्झाईमला इनिबिट करतात आणि त्याच्यामुळे ते त्यांचं मेटाबॉलिझम प्रिव्हेंट करतात आणि मग त्यांची ॲक्शन जी आहे ती मिळायला सुरुवात होते. ओके, सो दिस इज अन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ माओ इनिबिटर्स. ओके, त्याच्यानंतर आपण त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स बघितल्या होत्या. नेक्स्टली आपण त्याचे ॲडवर्स इफेक्ट जे आहेत ते डिस्कस केले होते आणि मग त्याचे आपण ड्रग इंटरॅक्शन्स आणि ड्रग फूड इंटरॅक्शन्स ज्या आहेत त्या बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये मेन आपण चीज रिॲक्शन डिस्कस केली होती आणि त्याच्यानंतर ड्रग इंटरॅक्शनसुद्धा बघितले होते. ओके, सो नेक्स्ट आपल्याला आज नेक्स्ट क्लास बघायचा आहे, दॅट इज सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. ओके, सो त्याच्या नावामध्येच तुम्हाला कळेल की सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. ओके, सो ह्या कॅटेगरी अंडर जे ड्रग्ज आहेत विच इज सिलेक्टिव्ह इन नेचर. ओके, म्हणजे त्यांची जी स्पेसिफिक ॲक्शन आहे ती सेरोटोनिनवरच आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन. ओके, रिअपटेक इनिबिटर. ओके, सो सेरोटोनिनचं रिअपटेक जे आहे ते सिलेक्टिव्हली इनिबिट करतात. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की 2 न्यूरॉनच्या मध्ये जी सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे, नॉर्मल न्यूरोनल कंडक्शन कसं होतं तर प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमधून वेसिकल्समधून न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात, त्याच्यानंतर ते रिलीज झालेले सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये येतात आणि मग ते पोस्ट न्यूरॉनच्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतात आणि मग ते त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, मग काय वेळेला काय होतं की जे सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये न्यूरॉनचं रिलीज होतं ते काय होतं, रिअपटेक ट्रान्सपोर्टरने त्याला पुन्हा प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये घेतलं जातं. ओके, सो तुम्हाला इथे जे ब्लॅक कलरच्या इथे ब्ल्यू कलरची जी फुली दिसते तो ट्रान्सपोर्टर आहे. तो काय करतो आहे, सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जे एक्सेस न्यूरोट्रान्समीटर असेल ते पुन्हा प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये पाठवायचं काम करतो. ओके, सो इथे काय करणार आहेत, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स काय करणार आहेत, तो जो रिअपटेक ट्रान्सपोर्टर आहे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर त्याचं इनिबिशन करतात. ओके, सो त्याच्यामुळे ते सेरोटोनिन जे आहे ते काय होतं, त्याचं रिअपटेक होत नाही, म्हणजे ते सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये अवेलेबल राहतं जास्त क्वांटिटीमध्ये आणि मग ते सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जर जास्त क्वांटिटी अवेलेबल असेल तर ती त्याच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे. न्यूरोट्रान्समीटर आणि रिसेप्टरचं कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि मग जी एक्सपेक्टेड रिॲक्शन आहे त्या न्यूरोट्रान्समीटरची ती भेटते. ओके, सो हे झालं बेसिक मोड ऑफ ॲक्शन. ओके, सो इथे काय सांगितले की फर्स्टली जो ट्रिप्टोफॅन आहे त्याच्यापासून 5 हायड्रोक्सी ट्रिप्टोफॅन फॉर्म होतं, त्याच्यानंतर त्याच्यापासून मग 5-HT दॅट इज 5 हिस्टामाइन फॉर्म होतं. ओके, विच कंटेन्स त्याच्यानंतर ते त्याच्यापासून जे आहे ते न्यूरोट्रान्समीटर सिंथेसिस होतं आणि मग ते वेसिकलमध्ये स्टोअर होतात. त्याच्यामध्ये डोपामाइन असेल, नॉरइपिनेफ्रिन असेल, सेरोटोनिन असेल. ओके, सो आता आपण इथे स्पेसिफिकली सेरोटोनिनबद्दल बोलूया. ओके, कारण का हे जे ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये एक्झाम्पल फ्लोक्झेटिन त्याचं एक्झाम्पल आहे. ह्या कॅटेगरीचे जे ड्रग आहेत विच इज सिलेक्टिव्हली इनिबिट द रिअपटेक ऑफ दॅट सेरोटोनिन. ओके, सो सेरोटोनिन ह्या न्यूरोट्रान्समीटरचं रिअपटेक ते सिलेक्टिव्हली इनिबिट करतात. स्पेसिफिक त्यांची ॲक्शन जी आहे ती सेरोटोनिन या न्यूरोट्रान्समीटरवर आहे. ओके, सो इथे वेसिकल्समध्ये सेरोटोनिन हे न्यूरोट्रान्समीटर असणार आहे. ओके, सो ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यामुळे कॅल्शियमची एंट्री इन्व्हर्ट झाल्यामुळे काय होणार आहे, वेसिकल बस्ट होणार आहे. सेरोटोनिन जे आहे ते प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमधून सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये येतो, म्हणजे 2 न्यूरॉनच्या मध्ये जी स्पेस आहे तिथे ते न्यूरोट्रान्समीटर येणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय होतं की न्यूरोट्रान्समीटर जे आहे ते सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आल्यानंतर तिथे जो तुम्हाला ट्रान्सपोर्टर दिसतो ब्लॅक कलरचा न्यूरोट्रान्समीटर ट्रान्सपोर्टर तो काय करणार आहे की त्यातली जी सेरोटोनिनची जी क्वांटिटी आहे ती पुन्हा
त्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये पाठवायचं काम करणार आहे. ओके, पण इथे जेव्हा सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स जो ड्रग घेणार आहोत आपण, फॉर एक्झाम्पल फ्लोक्झेटिन आहे, तो काय करणार आहे, तो जो न्यूरोट्रान्समीटरचा ट्रान्सपोर्टर जो आहे रिॲप्टेक ट्रान्सपोर्टर तो ब्लॉक करतो आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, न्यूरोट्रान्समीटर एकदा सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज झालं तर त्याची क्वांटिटी, मॅक्झिमम क्वांटिटी त्या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये तशीच राहते आणि त्याच्यामुळे मॅक्झिमम सेरोटोनिन जे आहे ते सेरोटोनिन रिसेप्टर जो आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर त्याला जाऊन बाइंड होणार आहे आणि मग सेरोटोनिनचे जे फंक्शन्स आहेत ते काय करणार आहेत, मिळणार आहेत. ओके, सो दिस इज ॲन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर. ओके, सो फ्लुक्झेटिन सोबत सिटॅलोप्राम हा सुद्धा एक ड्रग आहे विच कम्स अंडर अ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर. ओके, सो तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घेत जा, फ्लोक्झेटिन सोबत सिटॅलोप्राम हा सुद्धा ड्रग आहे विच कम्स अंडर अ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर. ओके, सो मोड ऑफ ॲक्शन बघूया आपण सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर. ओके, सो सेरोटोनिन इज रिलीज्ड इन टू अ सिनॅप्टिक क्लेफ्ट अंडर नॉर्मल सर्कमस्टन्सेस. सम ऑफ दिस सेरोटोनिन इज टेकन बॅक टू द प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन एंडिंग बाय रिॲप्टेक पंप. ओके, सो नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं, जे सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये सेरोटोनिन रिलीज झालेलं आहे ते काय होतं, रिॲप्टेक ट्रान्सपोर्टरने पुन्हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये पाठवलं जातं. ओके, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स दिस रिॲप्टेक पंप, देअरफोर ते काय करणार आहेत की तो जो रिॲप्टेक पंप आहे तो इनिबिट करतात. ओके, सो देअरफोर द सेरोटोनिन लेवल इन दिस क्लेफ्ट आर इन्क्रीज. सो त्याच्यामुळे त्याचं प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये जाणं थांबतं आणि ते सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये त्याची जी क्वांटिटी आहे ती जास्त दिसून येते. ओके, अँड देअरफोर ते त्यांच्या सेरोटोनिन रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहेत. ओके, अँड मोर सेरोटोनिन इज अवेलेबल टू बाइंड देअर रिसेप्टर्स अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ हॅपीनेस. ओके, सो सेरोटोनिन न्यूरोट्रान्समीटर विच इज रिस्पॉन्सिबल जनरली फॉर हॅपीनेस, जॉयफुलनेस. ओके, त्याच्यामुळे त्याचे जे फंक्शन्स आहेत ते दिसून येतात. ओके, अँड दॅट कुड बी अ ओव्हरकम द डिप्रेशन कंडिशन इन दॅट पर्टिक्युलर ह्युमन बीइंग. ओके, सो दिस इज ॲन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर. ओके, ॲडवर्स इफेक्ट जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये हेडेक आहे, स्वेटिंग आहे, एन्झायटी, ॲजिटेशन आहे. ॲजिटेशन मीन्स मुंग्या येतात. ओके, त्याच्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल इफेक्ट आहे, त्याच्यामध्ये नौजिया आहे, वॉमिटिंग आहे, डायोरिया आहे. ओके, विकनेस, फटीग, सेक्शुअल डिस्फंक्शन, चेंजेस इन वेट, स्लीप डिस्टर्बन्सेस आहे, इन्सोमनिया. ओके, सो ऑल दिस रिलेटेड विथ द स्लीप डिसऑर्डर्स. ओके, so paroxetine and fluoxetine are more sedating. Fluoxetine and sertraline are more activating सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स. ओके, सो तुम्हाला इन डिटेल जे आहे ते ॲडवर्स इफेक्ट करायची गरज नाही. तुम्ही जर हेडॅक, स्वेटिंग, एन्झायटी, ॲजिटेशन, गॅस्ट्रोइंटेस्टिनल इफेक्ट जे आहेत, विकनेस, फटीक, स्लीप डिसऑर्डर्स आहे, चेंजेस इन वेट, सेक्शुअल डिस्फंक्शन हे सुद्धा मेन्शन केले तरी ते खूप आहे. ओके, सो दीज आर द ॲडवर्स इफेक्ट. Selective serotonin reuptake inhibitors adverse effect, that is selective serotonin reuptake inhibitors are considered to have a fewer and less severe adverse effect than tricyclic and monoamine oxidase inhibitor. ओके, सो इथे कंपॅरिझन केलेली आहे. जो मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर आपण फर्स्टली बघितला होता तो क्लास आणि नंतर ह्याच्यानंतर आपण जो बघणार आहोत ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. ओके, सो ह्याच्याशी जर कम्पेअर केली तर सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर हा जो क्लास आहे तो मोर ॲक्टिव्हिटी शो करतो. ओके, सो ह्या कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते ॲक्शन स्पेसिफिक आहेत, त्यांना सेरोटोनिनवरच त्यांची स्पेसिफिक ॲक्शन दिसून येते, त्याच्यामुळे त्यांची जी ॲक्शन आहे ती ह्या दोन क्लासपेक्षा जास्त आहे. ओके, तसंच सिलेक्टिव्ह नेचर असल्यामुळे त्याची ॲफिनिटीसुद्धा ह्या दोन ड्रगपेक्षा टार्गेटकडे जास्त असते. ओके, सो ते बेटर ॲक्शन प्रोड्यूस करू शकतात दॅन जे दोन क्लास आहेत, माओ इनिबिटर्स आहे आणि ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट्स आहेत, त्याच्यापेक्षा जास्त ॲक्शन जे आहे ते सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्सचे दिसून येते. ओके, सो अँटी डिप्रेसंट पेशंटला जर ट्रीटमेंट सुरू असेल आणि जे पेशंट सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स कॅटेगरीचे ड्रग घेतात त्याच्यामध्ये त्यांचा इफेक्ट जो आहे तो ॲज कम्पेअर टू ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट अँड माओ इनिबिटर्स ह्यांचा इफेक्ट जो आहे तो बेटर दिसून येतो. ओके,
So SSRIs are commonly cause headache, sweating, anxiety, agitation, gastrointestinal effect as nausea, vomiting, diarrhea, weakness, fatigue, sexual dysfunction, changes in weight and sleep disturbances. Sleep disturbances, that is paroxetine, fluoxetine हे बघितलेलं आहे पण ऑलरेडी. सेक्शुअल डिस्फंक्शन, that is loss of libido, delayed ejaculations and anorgasmia are underreported side effects in men with erectile dysfunction and depression. Treatment with the sildenafil, vardenafil and tadalafil may improve the sexual dysfunction. Okay, so these are the disorders which is related to a sex. Okay, so त्याच्यामुळे सेक्शुअल डिस्फंक्शन्स येतात मेनली इट कॉजेस इंटू अ मेन. ओके, मेनमध्ये जास्त दिसून येतं आणि त्याच्यासाठी सिल्डेनाफिल आहे, वर्डेनाफिल आहे, टाडालाफिल आहे. ओके, सो हे ड्रग घेऊन ते जे सेक्शुअल डिस्फंक्शन्स डिसऑर्डर्स आलेले आहेत त्या ओव्हरकम करू शकतो. ओके, सो दीज आर द साईड इफेक्ट्स विच इज रिलेटेड टू अ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स. ओके, सो जेव्हा सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स या ड्रगची ट्रीटमेंट सुरू असते आणि जर त्याचं डिस्कंटिन्युएशन केलं तर त्याच्यासाठी डिस्कंटिन्युएशन सिंड्रोम त्या पेशंटमध्ये दिसून येतो. ओके, सो ऑल ऑफ द SSRIs have the potential to cause a discontinuation syndrome after abrupt withdrawal. Fluoxetine has the lowest risk of causing an SSRI discontinuation. Sign and symptoms of SSRI discontinuation syndrome that include headache, malaise, flu-like symptoms, agitation, irritability, नर्वसनेस, चेंज इन स्लीप पॅटर्न. ओके, सो जेव्हा त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटरची ट्रीटमेंट सुरू असते आणि जर ती ट्रीटमेंट जर थांबवली तर त्याच्यानंतर मग हेडॅक आहे, मलाइज लाईक आहे, फ्ल्यू लाईक सिम्पटम्स आहे, ॲजिटेशन आहे, इरिटेबिलिटी आहे, नर्वसनेस आहे. ओके, हे जे आहेत ते किंवा स्लीपचा पॅटर्न चेंज होण्याचे चान्सेस, हे जे सिम्पटम्स आहेत ते दिसायला सुरुवात होते. ओके, त्याच्यामध्ये जर फ्लोक्सेटिन हा ड्रग जर सोडला तर बाकीच्या ड्रग्समध्ये हे जे आहे ते डिस्कंटिन्युएशन सिम्पटम्स जे आहेत ते विड्रॉल सिम्पटम्स दिसून येतात. ओके, फ्लोक्सेटिनमध्ये जास्त विड्रॉल सिम्पटम्स दिसून येत नाही. ओके, त्यानंतर त्याचे जर थेरापॅटिक यूज बघायचं झालं तर डिप्रेशन, म्हणजे डिप्रेशनशी रिलेटेड जेवढ्या पण डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर OCD, दॅट इज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. मग गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेशंट जो आहे तो एकसारख्या त्याच गोष्टी करत राहतो. ओके, म्हणजे उगाचच एकसारखं घड्याळात टाईम बघत राहायचं, रात्री झोपताना कडी लावली आहे की नाही एकसारखं चेक करत राहायचं, एकसारखं हात धुवत राहायचे. ओके, सो हे जे आहे डिसऑर्डर्स आहे दॅट इज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ओके, पॅनिक डिसऑर्डर आहेत. ओके, त्याच्यानंतर GAD आहे, PTSD आहे, सोशल एन्झायटी डिसऑर्डर आहे, प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर आहे, बुलिमिया नर्वोसा आहे. ओके, सो हे जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये जनरली सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स जे आहेत ते यूजफुल आहेत. ओके, सो तुम्हाला फक्त डिप्रेशन, OCD, पॅनिक डिसऑर्डर्स आहे किंवा सोशल एन्झायटी डिसऑर्डर्स आहे, एवढ्या डिसऑर्डर्समध्ये त्याचा यूज तुम्ही लिहिलात तरी तो खूप झाला. ओके, नेक्स्ट क्लास आहे दॅट इज सेरोटोनिन और नॉरएपिनेफ्रिन रिॲप्टेक इनिबिटर्स. ओके, सो ह्या कॅटेगरीमध्ये जे ड्रग आहेत ते आयदर सेरोटोनिन और नॉरएपिनेफ्रिन ह्यांचं जे रिॲप्टेक आहे ते इनिबिट करतात. ओके, म्हणजे जो फर्स्ट आपण क्लास बघितला ते सिलेक्टिव्ह ड्रग होते की ते सेरोटोनिनचंच रिॲप्टेक इनिबिट करत होते, पण ह्या कॅटेगरीमध्ये जे ड्रग आहेत ते एकतर ते सेरोटोनिनचं रिॲप्टेक इनिबिट करू शकतात किंवा मग ते नॉरएपिनेफ्रिनचं रिॲप्टेक इनिबिट करतात. ओके, सो मोड ऑफ ॲक्शन सेम आहे. ते काय करणार आहेत, जो न्यूरोट्रान्समिटर रिॲप्टेक पंप जो आहे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर जो पंप असतो रिॲप्टेकचा, ओके, ट्रान्सपोर्टर जो असतो त्याला इनिबिट करतात आणि त्याच्यामुळे मग सेरोटोनिन किंवा मग नॉरएपिनेफ्रिन या न्यूरोट्रान्समिटरचं रिॲप्टेक इनिबिट केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांची क्वांटिटी सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जास्त राहते. सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जास्त क्वांटिटी असल्यामुळे ते जास्त रिसेप्टरला त्यांच्या बाइंड होणार आहेत पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर आणि त्यांची ॲक्शन जी आहे ती जास्त मिळणार आहे. ओके, so inhibit the reuptake of both serotonin and norepinephrine may be effective in treating depression in the patient where SSRI are ineffective. Okay, so generally हे जे आहेत ते नॉन स्पेसिफिक आहेत. ह्या कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते आयदर सेरोटोनिन असेल किंवा मग नॉरएपिनेफ्रिन असेल, ह्या दोघांपैकी एकाचं जे रिॲप्टेक आहे ते इनिबिट करतं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे डिलोक्सिटिन आहे, वेनफ्लाक्झिन आहे,
त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितली आपण, दॅट इज दे इनिबिट द नॉरएफिनेफ्रिन अँड सेरोटोनिन रिअपटेक, पोटेन्शिएट न्यूरोट्रान्समीटर ॲक्टिव्हिटी इन द सेंट्रल नर्वस सिस्टम. ओके, सो त्यांचा रिअपटेक इनिबिट केल्यामुळे ते त्यांची ॲक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज करतात. ओके, सो सेरोटोनिन अँड नॉन-एफिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर साईड इफेक्ट्स जर बघायचे झाले तर नौजिया आहे, वॉमिटिंग, डिझिनेस, इन्सोमनिया, स्लीपीनेस, अबनॉर्मल ड्रीम्स, कॉन्स्टिपेशन, डायफोरेसिस, ड्राय माउथ, yawning, tremor, flatters, anxiety, agitation, abnormal vision, headache, sexual dysfunctions. Okay, so all these are the side effects which is associated with serotonin and norepinephrine reuptake inhibitors. Okay, safely concern जर आपल्याला बघायचं झालं तर with high doses of excess or hypertension may occur, also raises the cholesterol, avoid for select serotonin and norepinephrine reuptake inhibitors with glaucoma, यूज ऑफ ASA, NSAID, त्याच्यानंतर कौमारीन मे इन्क्रीजेस द रिस्क ऑफ GIB. ओके, सो दीज आर द इंटरॅक्शन्स, ड्रग इंटरॅक्शन्स. ओके, सो यू डिडंट हॅव टू स्टडी इन डिटेल. ओके, आपल्याला इतकं इन डिटेल बघायचं नाही आहे, फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये लिहायचं काय, त्यांची मोड ऑफ ॲक्शन लिहायची आहे. ओके, त्यांचे फार्माकोलॉजिकल इफेक्ट लिहायचे आहेत, ॲडवर्स इफेक्ट लिहायचे आहेत, नुसते मेन्शन करायचं आहे आपल्याला इथे. ओके, सो इन ब्रीफ लिहायचं आपल्याला डिप्लोमाला काहीच नाही आहे. ओके, सो सेरोटोनिन अँड नॉरएफिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्स, त्याच्यामध्ये वेनफ्लॅक्झिन आहे, डेसवेनफ्लॅक्झिन आहे, त्याच्यानंतर लिओमिल्नासिप्राम आहे, डुलोक्झेटिन आहे, हे ड्रग्स आहेत. ओके, सिलेक्टिव्हली इनिबिट द रिअपटेक ऑफ बोथ सेरोटोनिन अँड नॉरएफिनेफ्रिन, इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग डिप्रेशन्स अँड न्यूरोपॅथिक पेन सच ॲज ब्लॉकेज, backache and muscle aches in patient with selective serotonin reuptake inhibitor are इन्फेक्टिव्ह. ओके, सो बॅकएक किंवा मसल एक असणारे पेशंट ज्यांच्यामध्ये न्यूरोपॅथिक पेन आहे अशा पेशंटमध्ये जिथे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स हे ड्रग त्यांचे ॲक्शन शो करू शकत नाही आहेत, अशा पेशंटमध्ये सेरोटोनिन अँड नॉरएफिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते चांगली ॲक्शन दाखवतात. ओके, सो सिलेक्टिव्ह सेरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्स unlike the tricyclic antidepressants have no activity at adrenergic, muscarinic and histaminic receptor, thus have a fewer side effects than tricyclic antidepressant. ओके, सो ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट जो आपण पुढे क्लास बघणार आहोत त्या कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते अलॉंग विथ दिस ह्या 3 म्हणजे मोनोअमाइन्सवर ॲक्शन शो करतातच, त्याच्याबरोबर ते ॲड्रिनर्जिक, मस्कॅरिनिक और हिस्टामिनिक जे रिसेप्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा ते ॲक्टिव्हिटी शो करतात. ओके, सो तशी ॲक्टिव्हिटी सेरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर कॅटेगरीचे ड्रग आहेत ते शो करत नाही आहेत. ओके, सो त्याच्यामुळे त्यांचे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी दिसून येतात ॲज कम्पेअर टू ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स. ओके, सो इथे आपला 2 मेजर क्लास संपलेले आहेत, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर अँड नॉन सिलेक्ट अँड सेरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर्स. ओके, सो तुम्ही जर बुकमध्ये बघितलं तर तुमच्या बुकमध्ये हे जे 2 क्लास आहेत ते मेन्शन केलेले नाही आहेत. ओके, सो तुम्हाला डायरेक्ट माओ इनिबिटर्स आहे, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट आहे आणि मग तो लिथियम कार्बोनेट हा एक क्लास आहे, एवढंच तुम्हाला बुकमध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, सो तुम्हाला सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्ससुद्धा आपण बघितलेला आहे आणि सेरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर हा सुद्धा पार्ट आपण कव्हरअप केलेला आहे की जो तुम्हाला मेन्शन केलेला नाही आहे. ओके, नेक्स्ट क्लास आपल्याला बघायचा आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स. ओके, सो ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स वेर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ मोर्टॅलिटी रिझल्टिंग फ्रॉम द पॉयझनिंग अंटिल 1993, स्टील कंटिन्यू टू बी अ मेजर कॉज ऑफ डेथ फ्रॉम द सेल्फ पॉयझनिंग. ओके, so although selective serotonin reuptake inhibitors have overtaken them to become a first line therapy for a depression, tricyclic antidepressants remain widely prescribed for the depression and an increasing number of other indications including anxiety disorder, attention deficit disorder, pediatric enuresis, chronic pain syndrome. Okay, सो जनरली ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट जे आहे त्याचे टॉक्सिक इफेक्ट आहे, म्हणजे जी त्याची थेरॅपेटिक इंडेक्स जी आहे ती कमी आहे. ओके, म्हणजे त्याचे मोर टॉक्सिक इफेक्ट दिसून येतात, ॲडवर्स इफेक्ट पण त्याचे खूप आहेत, त्याच्यामुळे जनरली मोस्टली ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट यूज केले जात नाही. त्याच्यासाठी प्रिफरेबली सेरोटोनिन जो आहे रिअपटेक इनिबिटर्स जे आहेत ते
मोस्टली प्रिस्क्राईब केले जातात. ओके. सो ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट त्याच्यामध्ये आहे मोड ऑफ ॲक्शन जर त्याची बघायची झाली. सो इनिबिट्स द रिअपटेक मेकॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्मिनेशन ऑफ सिनॅप्टिक ॲक्शन ऑफ नॉरएपिनेफ्रिन अँड 5-हिस्टामिन इन द ब्रेन. ओके. सो तुम्ही जर सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिनची जे मोड ऑफ ॲक्शन आहे तशीच सेम ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटची आहे. ओके. सो ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटची ॲक्शन काय आहे की ते काय करणार आहेत की नॉरएपिनेफ्रिन आणि 5-हिस्टामिनचं जे रिॲपटेक आहे ते ब्लॉक करतात. त्यांचं जे रिॲपटेक करणारा जो ट्रान्सपोर्टर आहे त्याच्यावर तो ट्रान्सपोर्टर जो आहे तो ते इनिबिट करतात. ओके. सो सेम जे फंक्शन आहे ते त्याचं आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटचं. ओके. पण ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट जे आहे ते अजून ॲसिटाइल कोलिनवर सुद्धा इनिबिटरी इफेक्ट शो करतात. ओके. सो त्यांच्या जे आहे ते मस्कॅरेनिक रिसेप्टरवर सुद्धा त्याची ॲक्शन दिसून येते. ओके. पण बेसिक मोड ऑफ ॲक्शन आपल्याला जर इथे अँटी डिप्रेसंट म्हणून जर बघायचं झालं तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट्स जे आहे ते त्यांची ॲक्शन कशी शो करणार आहे तर ते नॉरएपिनेफ्रिन आणि 5-हिस्टामाइन ह्या न्यूरोट्रान्समीटरचं जे रिॲपटेक आहे ते ब्लॉक करतात, इनिबिट करतात आणि त्याच्यामुळे त्यांची क्वांटिटी जी आहे सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये ती जास्त दिसते. ओके. मग ते जे त्यांच्या रिसेप्टरला रिसेप्टरला जाऊन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर बाइंड होणार आहेत आणि मग त्यांची जी ॲक्शन आहे नॉरएपिनेफ्रिन ह्या न्यूरोट्रान्समीटरची 5-हिस्टामाइन या न्यूरोट्रान्समीटरची ती दिसून येते. ओके. आणि मग डिप्रेशन जे आहे ते ओव्हरकम केलं जातं. ओके. सो इथे तुम्हाला दिसतं आहे की फर्स्ट जो न्यूरॉन आहे की त्याच्यामध्ये येल्लो कलरचं जे ब्ल्यू कलरचं जो दिसतोय तो तुम्हाला रिअपटेक ट्रान्सपोर्टर आहे. ओके. आणि त्याच्यावर जे येल्लो कलरचा छोटा चौकोन लागलेला आहे तो आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट्स. ओके. सो ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट जाऊन तिथे रिअपटेक पंप ब्लॉक करणार आहे आणि त्याच्यामुळे जे 5-हिस्टामाइन जे रिलीज झालेलं आहे ते तिथे जाऊन त्याचं रिॲपटेक प्रिव्हेंट होतं आणि मग ते जास्त त्याच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला जाऊन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन जो ग्रीन कलरचा दिसतोय तिथे जाऊन बाइंड होतं. ओके. नेक्स्ट डायग्राममध्ये पण तुम्हाला कळेल की जो नॉन ॲड्रेनालिन आहे. ओके. नॉरएपिनेफ्रिन जो आहे त्याचंसुद्धा रिॲपटेक इनिबिट केलं जातं बाय ऑक्युपाईंग दॅट न्यूरोट्रान्समीटर पंप. ओके. ट्रान्सपोर्टर जो आहे त्याला इनिबिट केलं जातं, ब्लॉक केलं जातं आणि त्याच्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये नॉरएपिनेफ्रिन जे आहे ते अवेलेबल राहतं आणि ते त्याच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला जाऊन बाइंड झाल्यानंतर ते त्याची ॲक्शन शो करतं. ओके. इथे ते काय करणार आहेत जे ॲसिटाइल कोलिन आहे त्याचं कन्वर्जन ॲसिटेट आणि कोलिनमध्ये करतात. ओके. अँड देअर बाय दे प्रिव्हेंट देअर ॲक्शन. ओके. सो ॲसिटाइल कोलिनचं जे कन्वर्जन आहे ते ॲसिटेट आणि कोलिनमध्ये करतात आणि त्याच्यामुळे त्याची जी ॲक्शन आहे फर्दर ते प्रिव्हेंट करतात किंवा इनिबिट करतात. ओके. सो ह्या बेसिक मोड ऑफ ॲक्शन झाल्या ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनच्या. ओके. सो फर्स्ट मेजर ड्रग आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे दॅट इज इमिप्रामाइन. ओके. So imipramine, it is an analog of chlorpromazine, that is CPZ, and found during the clinical trials to selectively benefit depressed but not agitated psychotic. Okay. So depressed जे सायकोसिस लाईक कंडिशन्स आहे त्याच्यामध्ये जनरली इमिप्रामाइन ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट कॅटेगरीचा ड्रग जो आहे तो यूज केला जातो. मोड ऑफ ॲक्शन दॅट इज ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ब्लॉक नॉरएपिनेफ्रिन अँड सेरोटोनिन रिअपटेक इनटू अ न्यूरॉन. ओके. सो इमिप्रामाइनची जर स्पेसिफिक आपण मोड ऑफ ॲक्शन बघितलं तर तो काय करणार आहे नॉरएपिनेफ्रिन आणि सेरोटोनिन हे जे दोन न्यूरोट्रान्समीटर आहेत त्यांचा रिअपटेक इनिबिट करणार आहेत. Inhibition of neurotransmitter reuptake tricyclic antidepressant is a potent inhibitors of neuronal reuptake of norepinephrine and serotonin into a प्रीसिनॅप्टिक टर्मिनल्स. ओके. सो त्यांचं रिॲपटेक इनिबिट केल्यामुळे त्यांची जास्त क्वांटिटी आहे ती सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये दिसून येते. ओके. सो ॲट थेरापेटिक कॉन्सन्ट्रेशन दे डू नॉट ब्लॉक अ डोपामाइन ट्रान्सपोर्टर. ओके. फक्त त्यांची ॲक्शन जी आहे ती कशावर आहे नॉरएपिनेफ्रिन आणि सेरोटोनिनच्या रिॲपटेक इनिबिट करतात. ओके. डोपामाइनच्या रिॲपटेकवर त्यांची कोणतीही ॲक्शन दिसून येत नाही. ओके.
So tricyclic antidepressant cause increase the concentration of monoamines in synaptic cleft, ultimately resulting in antidepressant effect. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, नॉरएपिनेफ्रिन आणि सेरोटोनिनची क्वांटिटी सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जास्त राहणार आहे आणि त्याच्यामुळे ते जास्त रिसेप्टरला बाइंड होऊन जास्त ॲक्शन त्यांची शो करणार आहे. ओके, सो मॅप्रोटिलिन अँड डेझिप्रामाइन are relatively selective inhibitors of norepinephrine reuptake. ओके, सो इमिप्रामाइन कॅटेगरी अंडर जर आपण मॅप्रोटिलिन आणि डेझिप्रामाइन कॅटेगरीचे जर ड्रग बघितले विच सिलेक्टिवली इनिबिट नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक. ओके, blocking receptors, tricyclic antidepressant also block a serotonergic, alpha adrenergic, histaminic and muscarinic receptor. So it is known if any of these action produces tricyclic antidepressant therapeutic benefit. Okay, सो हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जो मस्कॅनिक रिसेप्टर आहे सो ते ब्लॉक करतात आणि त्याच्यामुळे ते ॲसेटाइल कोलिनची ॲक्शनसुद्धा आहे ते ब्लॉक करतात, इनिबिट करतात. ओके, सो हा जो इफेक्ट आहे विच इज युजफुल फॉर द थेरापेटिक इफेक्ट ऑफ ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. सो फार्माकोकायनेटिक कॅरेक्टर्स ऑफ इमिप्रामाइन: good oral absorption but undergo first pass effect, that is variable bioavailability. म्हणजे ओरल रूटने जेव्हा इमिप्रामाइन ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत त्याचं त्या ओरल ॲडमिनिस्ट्रेशन त्याचं चांगलं आहे, बट इट अंडरगोज द फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट. ओके, सो त्याच्यामुळे त्याची बायो अवेलेबिलिटी आहे त्याच्यामध्ये व्हॅरिएशन्स येतात. हायली बाउंड टू अ प्लाझ्मा प्रोटीन अँड हाय volume of distribution, metabolized in the liver, active metabolites that is imipramine, desipramine, amitriptyline, nortriptyline, excreted via urine. T-half is 16 to 24 hours. One daily dose because of active metabolite. Therapeutic window phenomenon, optimal effect at 50 to 200 nanogram per ml. Doses to be individualized and titrated. Okay, सो पर्सन टू पर्सन त्याचे डोसेस जे आहेत ते डिफरंट आहेत. ओके, सो पर्सनच्या त्या डिफरंट जे फॅक्टर्स आहेत, बॉडी वेट आहे, एज, सेक्स आहे, त्याच्यानुसार प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी त्याचे डोसेस जे आहेत ते व्हॅरी होतात. ओके, सो हे झाले फार्माकोकायनेटिक कॅरेक्टर्स ऑफ इमिप्रामाइन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण बघितलेले आहे की नॉर ॲड्रिनालिन आणि 5-HT रिसेप्टर्स आहे त्याचं रिअपटेक जे आहे ते इनिबिट करतात. ओके, सो नो इनिबिशन ऑफ डोपामाइन अपटेक एक्सेप्ट बिप्रोपियन. ओके, सो बिप्रोपियन ह्या कॅटेगरीमध्ये ड्रग बघितला तर तो काय करतो, फक्त डोपामाइन रिअपटेक इनिबिट करतो. ओके, सो बाकीचे कोणतेही ड्रग्ज आहेत ते डोपामाइन रिअपटेक इनिबिट करत नाही. ओके, कोकेन अँड ॲम्फिटामाइन आर इनिबिटर्स ऑफ डोपामाइन अपटेक. स्ट्रॉंग CNS स्टिम्युलंट मे फॅसिलेट डोपामाइन ट्रान्समिशन इन फोरब्रेन अँड एलिव्हेशन ऑफ मूड. ओके, सो जरी ते डोपामाइनचे रिअपटेक इनिबिट करत नसले तरी त्यांची ॲक्शन काय आहे, डोपामाइनचे जे न्यूरोट्रान्समीटर आहे त्याचं फॅसिलेशन करतात. ओके, आणि त्याच्यामुळे ते त्यांचं ट्रान्समिशन इन्क्रीज करतात आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो मूडमध्ये एलिव्हेशन दिसून येतं. ओके, सो रिअपटेक इनिबिशन कॉजेस इन्क्रीज इन द अमाइन्स इन सिनॅप्टिक क्लेफ्ट. इनिबिशन ऑफ डोपामाइन दॅट इज स्टिम्युलेशन ॲक्शन. इनिबिशन ऑफ नॉन ॲड्रिनालिन अँड 5-HT अँटीडिप्रेसंट ॲक्शन्स. ओके, सो इथे काय सांगितलं आहे सो ते काय करतात, रिअपटेक इनिबिट करतात न्यूरोट्रान्समीटरचा, त्याच्यामुळे मोर अमाइन सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये दिसतात आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो जो पॉझिटिव्ह रिझल्ट आहे तो दिसून येतो. ओके, आणि डिप्रेशन जे आहे त्या पर्सनमध्ये ते ओव्हरकम केलं जाऊ शकतं. ओके, so inhibition of non-adrenaline and 5-HT that result into a antidepressant action. Okay, सो इमिप्रामाइन फार्माकोलॉजिकल ॲक्शन त्याच्यामध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमवर आहे, ड्राय माउथ आहे, ब्लड विजन आहे, कॉन्स्टिपेशन आहे, युरिनरी हेजिटन्सी आहे. ओके, सो दीज आर द इफेक्ट्स असोसिएटेड विथ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, CVS दॅट इज कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, त्याच्यामध्ये टॅचिकार्डिया आहे. ओके, सो नॉर ॲड्रिनालिन अँड अँटीकोलिनर्जिक ॲक्शन, पोस्चरल हायपोटेन्शन, ECG and T-wave suppression, arrhythmia. Okay, so these are the pharmacological action which is associated with imipramine. Okay, so
सो ह्याच्या व्यतिरिक्त अजून बिहेवियरल इफेक्ट्स आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीमवरचे इफेक्ट्स आहेत. ओके, सो बिहेवियरल इफेक्ट्समध्ये आहे इट इज अँटी डिप्रेसंट इफेक्ट्स आर सिमिलर टू दोज ऑफ माओ इनिबिटर्स बट मोड ऑफ ॲक्शन इज डिफरंट. इट इज ऑल्सो सम एन्झिओलायटिक ॲक्शन. ओके, सो अलॉंग विथ अँटी डिप्रेसंट and the tricyclic antidepressants also produces a anxiolytic action. Okay, so anti anxiety इफेक्ट सुद्धा ते शो करतात. सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्यांचा जर इफेक्ट आपण बघितला तर इट इज रिझेंबल टू अ फिनोथायझिन इन ॲक्शन. सेंट्रल नर्वस सिस्टीम अ सिंगल डोज कॉजेस अ ड्राउझिनेस, feeling of lightheadedness. So it also has some sedative actions and enhances the sleep. It lowers the seizure threshold, hence should be cautiously prescribed in the patient with the seizures. Repeated doses of drug causes the sedation and difficulty concentration and thinking. Therapeutic doses of drug do not affect the respiration. Drug dependence is rare. Okay, so these are the pharmacological action which is related to behavioral effects and central nervous system effect. Okay. सॉरी, इमिप्रामाइन ॲडवर्स इफेक्ट, त्याच्यामध्ये अँटीकोलिनर्जिक इफेक्ट्स आहे. ओके, सो इट शोज द अँटीकोलिनर्जिक ॲक्शन, दॅट्स वाय इट प्रोड्युसेस अ ड्राय माउथ, बॅड टेस्ट, कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन्स. ओके, देन डिस्फोरिक स्टेट और मॅनिया, दॅट इज सुसायडल थिंकिंग जे आहे ते जास्त किंवा दिसून येण्याचे चान्सेस आहे. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज कार्डिओवॅस्क्युलर इफेक्ट, त्याच्यामध्ये पोस्चरल हायपोटेन्शन्स, ओल्डर पेशंट अँड ओल्डर डोस. ओके, अरिथमिया. ओके, सो कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवर त्याचा इफेक्ट जो आहे त्याच्यामुळे पोस्चरल हायपोटेन्शन्स लाईक इफेक्ट दिसून येतो, अरिथमिया लाईक इफेक्ट दिसून येतो. ओके, वेट गेन आहे. ओके, सीझर्स आहेत, सिडेशन, मेंटल कन्फ्युजन लाईक इफेक्ट आहे, स्वेटिंग, फाईन ट्रिमर्ससुद्धा दिसून येतात. दिस इज अन ॲडवर्स इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ इमिप्रामाइन. ओके, सो इमिप्रामाइनचे ड्रॉबॅक्स बघा काय काय आहेत. इट शोज अ लो सेफ्टी मार्जिन. ओके, सो थेरापेटिक इंडेक्स कमी आहे. अँटीकोलिनर्जिक, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम अँड न्यूरोलॉजिकल साईड इफेक्ट्स. ओके, थेरापेटिक लॅग 2 to 4 weeks. ओके, थेरापेटिक लॅग म्हणजे काय, एकदा तो ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट केला की त्याची जी थेरापेटिक ॲक्शन आहे ती ॲक्शन मिळायला लागणारा पिरियड, इट इज नथिंग बट द थेरापेटिक लॅग. ओके, सो इमिप्रामाइन आपण ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर 2 ते 4 week नंतर त्याची ॲक्शन दिसायला सुरुवात होते. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा जो थेरापेटिक लॅग आहे तो जास्त वेळेचा आहे, 2 ते 4 weeks लागू शकतात. एकदा ॲडमिनिस्ट्रेट ड्रग केल्यानंतर 2 week नंतर किंवा 4 week नंतर त्याचे इफेक्ट दिसायला सुरुवात होते. ओके, देन व्हॅरिएबल पेशंट रिस्पॉन्स, प्रत्येक पेशंटमध्ये त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो व्हॅरिएबल आहे. ओके, सो हे जे पॉईंट्स आहेत विच प्रोड्युसेस अ ड्रॉबॅक व्हाईल सिलेक्टिंग अ इमिप्रामाइन ड्रग ॲज अन अँटी डिप्रेसंट थेरपी. ओके, नेक्स्ट आहे लास्ट क्लास जो आहे तो आहे लिथियम कार्बोनेट. ओके, सो त्याचं मोड ऑफ ॲक्शन आहे एनहान्सेस द ॲक्शन ऑफ सेरोटोनिन, डिक्रीज नॉन ॲड्रिनालिन अँड डोपामाइन टर्नओव्हर, दॅट इज अँटी मॅनिक ॲक्शन अँड ऑगमेंट सिंथेसिस ऑफ ॲसिटाइलकोलिन. Also, lithium carbonate generally used as an prophylactic treatment for recurrent ऑफ मॅनिक अँड डिप्रेसिव्ह डिसऑर्डर्स. ओके, सो एकदा डिप्रेशन झालेल्या पर्सनला पुन्हा ते डिप्रेशन होऊ नये किंवा झालं तर त्या ट्रीटमेंटसाठी जनरली लिथियम कार्बोनेट कॅटेगरीचा ड्रग जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो इट इज बिलीव्ड दॅट इट कॉज अ डिप्लिशन ऑफ इंट्रान्युरोनल सोडियम अँड स्टॅबिलाइज द न्यूरोनल मेम्ब्रेन. ओके, सो बेसिक मोड ऑफ ॲक्शन त्याचे काय आहे तर इट कॉजेस द डिप्लिशन ऑफ इंट्रान्युरोनल सोडियम. ओके, अँड देअर बाय इट स्टॅबिलाइज द न्यूरोनल मेम्ब्रेन जी आहे ती स्टॅबिलाइज करतं विथ द हेल्प ऑफ डिप्लिशन ऑफ इंट्रान्युरोनल सोडियम. ओके, इंट्रान्युरोनल म्हणजे न्यूरोनलचं सोडियम इंटेक जो आहे तो कमी करून मेम्ब्रेनचं जे ॲक्शन पोटेन्शियल आहे ते स्टॅबिलाइज करायचं काम जे आहे ते लिथियम कार्बोनेट करतं. ओके, सो इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द रिलीज ऑफ नॉरएपिनेफ्रिन अँड हॅज नो सिडेटिव्ह अँड डिप्रेसंट ऑर युफोरेटिक प्रॉपर्टीज. ओके, म्हणजे नॉन एपिनेफ्रिनचं जे रिलीज आहे ते सुद्धा तो ड्रग जो आहे तो
प्रिव्हेंट करतं. ओके, सो द साईड इफेक्ट्स फ्रिक्वेंटली रिपोर्टेड आर नोशिया, एनोरेक्झिया, स्टमक इरिटेशन अँड डायोरिया. Chronic use may lead to a hypothyroidism. Okay, so these are the side effects which is associated with lithium carbonate. Okay, so it is anti-manic drug. Okay, सो आपण बघितलेलं आहे की मॅनिया ही जी कंडिशन आहे ती का आहे, हायपर ॲक्टिव्हिटी आहे. ओके, म्हणजे हायपर हॅपीनेस आहे, हायपर जॉयफुलनेस आहे. ओके, सो जे काही इफेक्ट, अँगरसुद्धा हायपर असतो. ओके, सो हा सुद्धा एक डिप्रेशनशीच रिलेटेड डिसऑर्डर आहे. ओके, तर त्याच्यामध्ये मूड स्टॅबिलाईज करण्यासाठी जनरली लिथियम कार्बोनेट हा जो आहे तो दिला जातो. ओके, सो जनरली ही कंडिशन कधी येणार आहे, जेव्हा हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे सेरोटोनिन जनरली हॅपीनेससाठी आहे. ओके, पण त्याचं जर हायपर सिंथेसिस झालं तर त्याची हायपर ॲक्टिव्हिटी मिळाल्यामुळे पेशंटमध्ये मॅनिया लाईक डिसऑर्डर्स दिसून येतात. ओके, सो अशा पेशंटमध्ये लिथियम जो आहे तो लिथियम कार्बोनेट जो आहे तो दिला जातो. तो काय करणार आहे तर नॉन इफिनेफ्रिन जे आहे. ओके, आपण बघितलेलं आहे की नॉन इफिनेफ्रिनचं रिलीज जे आहे तर तो प्रिव्हेंट करतो. ओके, किंवा नेक्स्ट अजून एक त्याचं मोड ऑफ ॲक्शन आहे की सोडियमची जी इनवर्ड एंट्री आहे ती स्टॉप करतो. ओके, आपल्याला माहिती आहे की सोडियम आयन जो आहे तो ॲक्शन पोटेन्शियल जनरेटसाठी यूज केला जातो. ओके, सोडियम आत आल्यामुळे मग कॅल्शियमची इनवर्ड एंट्री होते आणि त्याच्यामुळे मग वेसिकल्स फुटतात आणि त्याच्यातून न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात. ओके, पण सोडियमची एंट्री हा ब्लॉक करतोय, त्याच्यामुळे सोडियम आत न आल्यामुळे न्यूरोट्रान्समीटर्स कंटेनिंग वेसिकल्स आहेत ते फुटणार नाही आहेत आणि ते रिलीज होणार नाही आहेत न्यूरोट्रान्समीटर, आणि त्याच्यामुळे त्यांची ॲक्शन जी आहे ती प्रिव्हेंट केली जाते. ओके, सो त्याच्यामुळे इन मॅनिया लाईक कंडिशन दिस लिथियम कार्बोनेट ड्रग्स विच ॲक्ट्स ॲज अन अँटीमॅनिक ड्रग. ओके, सो तुम्हाला बेसिक मोड ऑफ ॲक्शन ह्याची समजली असेल. 2 मेकॅनिझम ऑफ ॲक्शनने हा ॲक्ट होतो आहे. सोडियमची इनवर्ड एंट्री ब्लॉक करतो आहे आणि त्याच्यामुळे मेम्ब्रेन जे पोटेन्शियल आहे ते स्टॅबिलाईज करतो, आणि सेकंड जे आहे ते नॉर इफिनेफ्रिन हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे त्याचं रिलीज काय करतो, स्टॉप करतो आहे. त्याच्यामुळे त्याची जी ओव्हर हॅपीनेसची जी ॲक्शन मिळणार होती ती तो ब्लॉक करतो. ओके, सो लिथियम कार्बोनेट विच इज मोनोवॅलंट कॅटायन ॲक्शन अँड मेकॅनिझम सेंट्रल नर्वस सिस्टम इन ॲक्यूट मॅनिया इज सप्रेस्ड एपिसोड्स ऑफ 1 to 2 weeks. कंटिन्यू यूज प्रिव्हेंट द सायक्लिक मूड चेंजेस, मूड स्टॅबिलायझर्स अँड नॉर्मलाइज द स्लीप पॅटर्न. Mechanism and hypothesis lithium carbonate replaces sodium and is distributed equally inside and outside of the cell. It corrects the imbalance of brain monoamines, that is normalize the dopamine level in limbic system. Lithium inhibits the hydrolysis of inositol PO4. ओके, सो मोड ऑफ ॲक्शन आपल्याला 2च मोड ऑफ ॲक्शन लक्षात ठेवायचं की सोडियमचं जे दोन्ही साईडचे जे मेम्ब्रेनच्या दोन्ही इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर कॉन्सन्ट्रेशन आहे ते तो स्टॅबिलाईज करतो. त्याच्यामुळे सोडियमची एंट्री जी आहे ती इन्वर्ड होत नाही आणि त्याच्यामुळे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होत नाही. ओके, सेकंड त्याचे मोड ऑफ ॲक्शन काय, नॉन इफिनेफ्रिनचं जे सिंथेसिस आहे, रिलीज आहे ते तो ब्लॉक करतो. ओके, सो ह्या 2 मोड ऑफ ॲक्शनने तो त्याची अँटीमॅनिक ॲक्शन शो करतो. ओके, सो आता इथे पण इन डिटेल जे आपण जे 4 क्लास बघितलेले आहेत ते आपण एकत्र बघूया. अँटी डिप्रेशन ड्रग कशी ॲक्शन शो करतात. ओके, सो फर्स्ट तुम्हाला दिसते माहो इनिबिटर्स आहे, बघितलेला आहे आपण फर्स्ट क्लास. तो काय करणार आहे, मोनोअमाइन ऑक्सिडेज हे जे एन्झाईम प्रीसिनेप्टिक न्यूरॉनमध्ये असतं ते इनिबिट करतो. ओके, सो त्याच्यामुळे मोनोअमाइन ऑक्सिडेजचं मेटाबॉलिझम होत नाही. मोनोअमाइन्स जे आहेत ते मोर क्वांटिटीमध्ये अवेलेबल राहतात आणि ते जास्त ॲक्शन शो करतात. ओके, नेक्स्ट इथे तुम्हाला दिसते लेफ्ट साईडला ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स आहे की जे नॉर इफिनेफ्रिनचा जो रिॲप्टेक जो पंप आहे त्याला इनिबिट करतात. त्याच्यामुळे त्यांचे जो रिॲप्टेक आहे तो होत नाही आणि जास्त क्वांटिटीमध्ये नॉर इफिनेफ्रिन अवेलेबल राहतात आणि त्याची ॲक्शन शो करतात. ओके, नंतर इथे तुम्हाला दिसते राईट साईडला की सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर्स आहेत. ते काय करणार आहेत, किंवा सेरोटोनिन अँड नॉन इफिनेफ्रिन रिॲप्टेक इनिबिटर्स आहेत ते काय करतात, त्यांचा जो रिॲप्टेक पंप आहे तो ब्लॉक करतात आणि त्याच्यामुळे ते जे सेरोटोनिन आणि नॉन इफिनेफ्रिन जे आहे ते सिनेप्टिक क्लेफ्टमध्ये जास्त अवेलेबल राहतात. जास्त अवेलेबल असल्यामुळे ते पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉनला बाइंड होणार आहेत आणि ते त्यांची मॅक्झिमम ॲक्शन जी आहे ती शो करणार आहेत. आणि अशा मेकॅनिझमने अँटी डिप्रेसंट ड्रग जे आहेत, माओ इनिबिटर्स आहे, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर आहे, सेरोटोनिन अँड नॉन ॲड्रिनालिन किंवा नॉन इफिनेफ्रिन रिॲप्टेक इनिबिटर्स आहेत, ह्या कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत ते त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, राहिला एक लिथियम कार्बोनेट ड्रग विच इज ॲन अटिपिकल टाईप ऑफ अँटी डिप्रेसंट्स. ओके, अटिपिकल आहे मीन्स त्याची ॲक्शन जी आहे ती
दोन मोड ऑफ ॲक्शनने तो ॲक्शन करतो. एक तर सोडियमचं जे मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे ते दोन्ही साईडला, इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रा साईड दोन्ही साईडला सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन स्टॅबिलाईज करतो आणि त्याच्यामुळे सोडियमची जी एंट्री आहे इनवर्ट ती तो ब्लॉक करतो आणि त्याच्यामुळे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होत नाही. ओके. फर्दर जे ॲक्शन पोटेन्शियलमुळे जे फर्दर कॉन्सिक्वेन्सेस होतात, कॅल्शियमची इनवर्ड एंट्री होते, वेसिकल्स फुटतात. ओके. सो हे जे फर्दर न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज आहे ते त्याच्यामुळे प्रिव्हेंट होतं. ओके. नेक्स्ट आहे की नॉरइफिनेफ्रिन जे आहे त्याचं रिलीज तो प्रिव्हेंट करतो. ओके. सो त्याच्यामुळे नॉरइफिनेफ्रिनची जी जॉयफुलनेसची ॲक्टिव्हिटी आहे ती प्रिव्हेंट केली जाते आणि त्याच्यामुळे तो ॲज अन अँटीमॅनिक म्हणजे मॅनिया लाईक कंडिशन्स जे डिप्रेशनमध्ये दिसून येतात, बायपोलरमध्ये दिसतं मानिया आणि डिप्रेशन, हे दोन्ही फेजेस दिसतात. ओके. सो त्याच्यामध्ये लिथियम कार्बोनेट हा ड्रग मानिया फेज आहे ती कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो. ओके. सो इथे तुम्हाला त्या मोड ऑफ ॲक्शन ज्या आहेत मगाच्या डायग्राममध्ये जे दिलेले आहेत सगळ्या कॅटेगरीच्या ड्रग्सच्या त्याच इथे मेन्शन केलेल्या आहेत. ओके. नेक्स्ट पार्ट जो आहे थर्ड पार्ट दॅट इज सायकोमायमेटिक ड्रग. ओके. सो मायमेटिक जिथे वर्ड आहे विच शोज द सिमिलर ॲक्शन ऑफ दॅट, त्याच्या पहिला जो वर्ड येतं त्याच्या सिमिलर ॲक्शन ते शो करतात. ओके. सो सायकोमायमेटिक ड्रग्स इट इज नथिंग बट द ड्रग्स विच प्रोड्युसेस अ सायकोलॉजिकल इफेक्ट. ओके. सो सायकोसिसचे जे इफेक्ट्स आहेत तसेच सेम इफेक्ट जे आहेत ते सायकोमायमेटिक कॅटेगरीचे ड्रग जे आहेत ते ड्रग जे आहेत ते प्रोड्यूस करतात. ओके. सो सायकोसिसमध्ये आपण बघितलेलं आहे की सायकोसिसचे सिम्पटम्समध्ये आपण बघितलेलं आहे की सायकियाट्रिक इलनेस आहे किंवा डिस्टॉर्शन ऑफ थॉट पेशंट फील करतो, बिहेवियरल चेंजेस होतात. ओके. रियालिटी जे आहे ती रेकग्नाइज करायची कॅपॅसिटी त्या पर्सनची निघून जाते. ओके. सो दीज आर नथिंग बट द सायकोमायमेटिक ड्रग्स. ओके. सो दे अफेक्ट द थॉट, परसेप्शन अँड मूड विदाउट कॉजिंग सायकोमोटर स्टिम्युलेशन अँड डिप्रेशन. Effects, thoughts and perceptions tends to become a distorted and dreamlike. Colors and sounds are more sharp. Induction of euphoria and happiness. So different kind of hallucination that is visual, auditory, tactile and olfactory appear. So thought process tend to be illogical and disconnected, but the subject mostly retain insight that these effects are drug induced, increase the sense and empathy, the ability to understand and thoughts and the emotions and other persons. Okay. सो पर्सनची जी आहे ती हॅल्युसिनेशन्स लाईक इफेक्ट जे आहे ते पर्सनमध्ये दिसून येतात इन पॉझिटिव्ह मॅनर. ओके. सो तो पर्सन जो आहे तो दुसऱ्या पर्सनला समजून घेणं, त्याच्या दृष्टीने विचार करणं. ओके. सो त्याचे इमोशन समजून घेणं असे जे फिलिंग्स जे आहेत ते पेशंट जो आहे तो फील करतो. ओके. पण जनरली सायकोमायमेटिक कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत ओके ते थेरापेटिकली यूज केले जात नाही. तर रिसर्चमध्ये जे ॲनिमल रिसर्चचे जे एक्सपेरिमेंट आहेत की ज्याच्यामध्ये पर्सन्समध्ये मोडल सायकोसिस लाईक कंडिशन्स अराईज करणं गरजेचं आहे. ओके. सो ते त्या एक्सपेरिमेंट्समध्ये रिसर्चमध्ये हे ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके. सो क्लिनिकली थेरापेटिकली जनरली कोणत्याही पेशंटवर हे ड्रग मोस्टली यूज केले जात नाहीत. फक्त रिसर्चमध्ये जे एक्सपेरिमेंट्स केले जातात त्याच्यामध्ये ह्या कॅटेगरीचे ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके. सो फ्यू ड्रग्स हॅव द ॲबिलिटी टू इंड्यूस अल्टर्स परसेप्च्युअल स्टेट्स. Reminiscence of dream are accompanied by bright, colorful changes in the environment and by plasticity consistently changing the shapes and color. The individual under the influence of these drugs is incapable of normal decision making because of drug interferences with rational thought. Okay. So these are the drugs which produces a psychosis like effect, that is state of maladaptive behavior in which person reacts inappropriately to his environment. Okay. सो पर्सन जो आहे तो सायकोमायमेटिक जर ड्रग घेत असेल तर तो पर्सन जो आहे तो त्याच्या इन्व्हायरमेंटशी तो व्यवस्थित वागू शकत नाही. ओके. सो दे कॉज द डिपर्सनलायझेशन, चेंजेस इन मूड अँड अफेक्ट्स द मेमरी, लर्न बिहेवियर. ओके. सो सायकोमायमेटिक कॅटेगरीचं जर ड्रग बघायचं झालं तर LSD ड्रग आहे, दॅट इज लायसर्जिक ॲसिड डायइथॅलमाइड. ओके. आणि मेस्कॅलिन कॅटेगरीचा जो ड्रग आहे. ओके. सो दिस ओके. सो हे दोन ड्रग्ज आहेत, दॅट इज LSD लायसर्जिक ॲसिड डायइथॅलमाइन
माइड आणि मेस्कॅलिन हे 2 ड्रग जे आहेत ते ॲज अ सायकोमायमॅटिक एजंट म्हणून यूज केले जातात. ओके, पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की थेरॅपॅटिक ट्रीटमेंटमध्ये क्लिनिकल यूजमध्ये सायकोमायमॅटिक ड्रग यूज केले जात नाहीत. ओके, सो हे ड्रग कुठे यूज केले जातात की जे रिसर्चचे एक्सपेरिमेंट आहेत की जिथे सायकोसिस पेशंटमध्ये किंवा सायकोसिस त्या पर्सनमध्ये इंड्यूस करायचं असेल अशामध्ये हे सायकोमायमॅटिक ड्रग्स जे आहेत ते फॉर रिसर्च पर्पजसाठी यूज केले जातात. ओके, सो लायसर्जिक ॲसिड डायथॅलामाइड हा जो एक ड्रग आहे त्याचे सिस्टमिक इफेक्ट बघायचं झालं तर इन्क्रीज टेम्परेचर आहे, पिपल्स डायलेशन आहे, माउथ ड्रायनेस, स्किन प्रोफ्यूज स्वेटिंग, ब्लड हाय ब्लड प्रेशर, मसल्स नमनेस, वीकनेस, ट्रिमर्स, त्यानंतर गॅस्ट्रिक जे ट्रॅकवर नौझिया इफेक्ट आहे, हार्ट इन्क्रीज हार्ट रेट आहे. ओके, सो दीज आर द साईड इफेक्ट्स विच इज अरायझेस ड्यू टू द लायसर्जिक ॲसिड. ओके, लायसर्जिक ॲसिड डायथॅलामाइड. ओके, सो इथे आपला हा सायकोफार्माकोलॉजिकल एजंट हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण फर्स्टली ट्रँक्युलायझर्स कॅटेगरी बघितलेली आहे. त्याच्यामध्ये मेजर ट्रँक्युलायझर्स आणि मायनर ट्रँक्युलायझर्स म्हणजे अँटीसायकोटिक एजंट आणि अँटी एन्झायटी एजंट बघितले होते. ओके, त्याच्यानंतर आपण अँटी डिप्रेसंट कॅटेगरी बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण सायकोमायमॅटिक एजंट बघितलेले आहेत. ओके, सो क्लासिफिकेशन बघितलं तर अँटीसायकोटिक एजंट आपण बघितलेले आहेत, अँटी डिप्रेसंट आहे, मूड स्टॅबिलायझिंग एजंट, एन्झिओलायटिक्स, अँटी इपिलेप्टिक्स ड्रग, अँटी पार्किन्सोनियन ड्रग आणि मिससेलेनियस कॅटेगरीचे ड्रग जे आहेत ते ह्या 3 मेजर कॅटेगरीमध्ये समाविष्ट आहेत. ओके, सो हा जो पूर्ण चॅप्टर आहे तो मेजरली 3 मेन न्यूरोट्रान्समीटर जो आहे म्हणजे अँटी डिप्रेसंट हा जो पार्ट आपण बघितलेला आहे तो नॉरएपिनेफ्रिन, सेरोटोनिन आणि डोपामाइन ह्या न्यूरोट्रान्समीटरवर बेसिस आहे. ओके, सो नॉरएपिनेफ्रिन रिस्पॉन्सिबल फॉर अलर्टनेस, कॉन्सन्ट्रेशन अँड एनर्जी, also anxiety, impulse, irritability, mood, cognitive functions, attentions. ओके, सेरोटोनिन जो आहे तो एन्झायटी, इम्पल्स, इरिटेबिलिटी, मूड, कॉग्निटिव्ह फंक्शन्स, ॲपेटाईट, सेक्स, ॲग्रेशन, ऑब्सेशन्स अँड कंपल्शन्स, मेमरी. ओके, आणि डोपामाइन जो आहे तो अटेन्शन आहे, मूड, कॉग्निटिव्ह फंक्शन्स आहे, ॲपेटाईट, सेक्स, ॲग्रेशन आहे, त्याच्यानंतर प्लेजर, रिवॉर्ड, मोटिवेशन्स ऑर ड्राईव्ह. ओके, सो हे जे आहेत ते नॉर्मल फंक्शन्स आहेत या न्यूरोट्रान्समीटरचे. ओके, सो त्याच्यामध्ये जर कॉमन फंक्शन्स बघितला तर एन्झायटी आहे, इम्पल्स, इरिटेबिलिटी आहे, मूड, कॉग्निटिव्ह फंक्शन आहे, ॲपेटाईट, सेक्स, ॲग्रेशन आहे, अटेन्शन्स आहे, हे त्या तिन्ही न्यूरोट्रान्समीटरचे नॉर्मल कॉमन फंक्शन्स आहेत आणि त्यांचे स्पेसिफिक फंक्शनसुद्धा आहेत. जसं नॉरएपिनेफ्रिनचं स्पेसिफिक फंक्शन आहे अलर्टनेस, कॉन्सन्ट्रेशन, एनर्जी, सेरोटोनिनचं आहे ऑब्सेशन अँड कंपल्शन, मेमरी, त्याच्यानंतर डोपामाइनचं आहे प्लेजर, रिवॉर्ड, मोटिवेशन अँड ड्राईव्ह. ओके, सो हे जे नॉर्मल फंक्शनिंग आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू मेंटेन अ नॉर्मल हेल्थ ऑफ दॅट पर्सन. ओके, सो नॉर्मल मेंटल हेल्थ आहे ती मेंटेन करायचं काम हे 3 न्यूरोट्रान्समीटर करतात. ओके, सो ह्यांच्या लेवलमध्ये अल्टरेशन आल्यामुळे मग डिप्रेशन लाईक डिसऑर्डर्स त्या पेशंटमध्ये दिसून येतात आणि मग अँटी डिप्रेसंट ड्रग जे आहेत ते यूज करायला लागतात. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण मेजर पार्ट ट्रँक्युलायझर्स बघितलेला आहे, अँटी डिप्रेसंट बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण सायकोमायमॅटिक एजंट बघितलेला आहे. ओके, सो ट्रँक्युलायझर्समध्ये अँटीसायकोटिक, अँटी एन्झायटी, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे दोन्ही जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. अँटी डिप्रेसंटमध्ये आपण डिफरंट क्लास बघितलेले आहेत, माओ इनिबिटर्स आहे, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनिबिटर आहे, सेरोटोनिन नॉरएपिनेफ्रिन रिॲप्टेक इनिबिटर आहे, लिथियम कार्बोनेट ड्रग आहे. ओके, त्याच्यानंतर सायकोमायमॅटिक ड्रगसुद्धा आपण बघितलेले आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने या चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. जर तुम्हाला कोणता पॉईंट कळला नसेल, कोणता पॉईंट रिपीट हवा असेल तर तुम्ही पर्सनली मला मेसेज करून सांगा. ओके, मी नक्की तो रिपीट घेईन. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.